त्याच्या हाईटच्या उंचीच्या याच्यावर शिकार करतो. 2 ते 3 फुटाची उंचीची शिकार करतो. लहान मुलांना सांभाळायचं. बरं सर, पाणी भरणार जे आता जात आहे शेतकरी समजा समजा रात्रीच्या तुम्ही वेळेस, गाणं लावलं समजा तर कदाचित, त्याला बचाव करण्यासाठी काय काय उपाययोजना हा, करावं तर लागेल? त्याच्या उपाययोजना हेच आहे आपल्याला का बाबा आपण वाफाला हे करतो तर चालता फिरता थोडंसं खकारणं किंवा दांगडू करणं, हा हुकल, म्हणजे जेणेकरून त्या माणसाला हे होऊन जाईल, त्या बिबट्याला आभास होईल का कोणीतरी मनुष्य येतोय, तो आपली जागा चेंज करून टाकतो. तो काही तर कोणी माणसाचा भास होतोय बा, किंवा मोबाईलवरती गाणे लावणे. मोबाईलवरती गाणे लावलं त्याला असं वाटतं की कोणी 1 पेक्षा 2 तरी माणसं जास्त आहे. भजन वगैरे कीर्तन लावतात, जसं की 4-5 माणसाचा आवाज येतो ना त्या भजन गाण्यामध्ये, तर असं वाटतं की 4-5 माणसं येतो, तो आपली जागा दिशा चेंज करून घेतो. तो तर शक्यतो आपल्या जनावर याच्यावर अटॅक माणसावर करतच नाही तो, कारण तिची शिकार मी तुम्हाला पहिलेच बोललो की ते 2 ते 3 फुटाच्या अंतरावरती तिची शिकार राहते. कदाचित त्याला अटॅक कधी होतो का माणूस चुपचाप बसलेला आहे आणि खाली वाकून काम करतोय, वाकून त्याला असं वाटतं काहीतरी शिकार आहे डुक्कर आपलं. आहे किंवा कुत्रा आहे. 4 पायाची शिकार आहे ना तिची. 2 पायावर कधीच शिकार करणार नाही बिबट. 2 पायावर उंच जनावर असला कधीच नाही. एखादा बैलावर जेव्हा होतो ना अटॅक, तो बसलेला राहतो आणि झोपेल राहतो. त्यावेळेस तो पाठीमागून येऊन फाटका मारतो, जसं वळला जनावर का तो नरडा धरतो, आणि नरडा धरल्यानंतर काय होतं का त्याला रक्तच निघतो. तर हे रुमाल जे उपरणं मी म्हणलं, जसं तर रात्रीच्या वेळेस तुमचं उपरणं द्या इकडं, तसं हा उपरणं आपण गळ्यात असं करून बांधतो, फक्त असं टाकत होतो. कदाचित समजा आपल्यावरती हल्ला झाला आणि त्यानं धरलं तर त्याची जबान इतकी सेन्सिटिव्ह राहते का तो लगेच सोडून देणार. वाचील का त्याला? हे उपरण्यामुळे जबान कपड्याचा लगेच सोडून देतो. कारण आजपर्यंत जेवढ्या बी घटना झालेल्या आहे, ज्याच्या गळ्यात उपरणा, दुपट्टा, साडीचा पदर हे पूर्ण वाचलेले आहे. ज्याच्या गळ्यात नाही आहे ते समजा हे झालेले आहे, घटना झालेली आहे, अशा दुर्घटना झालेल्या आहे. त्याच्यामुळे हा गळ्यात उपरणं वगैरे रात्रीच्या वेळेस जेवणाचा डबा वगैरे शेतात नेला चालतो का? काही वासना वगैरे जेवणाचा डबा नाही. मग आपल्याला शेतातच जायचं समजा, प्राणी मांसाहारी प्राणी ना, मासा आणि प्राणी आहे, त्याच्यात काहीच संबंध नाहीये. दुसरी गोष्ट का तुम्ही शेतात समजा आपल्याला इथं नेहमी यावं लागतं, तर आपला टायर घ्यायचा, वेस्टेड टायर जाळ करत मोटरसायकलचा, आणि त्या टायराला थोडं तोडून घ्यायचं असं 4 बोटाचा, आणि त्याच्यामध्ये जिवंत आपल्या मिरच्या ज्या वाळलेल्या मिरच्या राहतात, लाल मिरची, त्या बुकटीने करायची, अख्ख्या मिरच्या भरायच्या त्याच्यामध्ये आणि एका साईडला लावून द्यायचं. म्हणजे ते कचवा अगरबत्ती सारखं जळत राहतो 1 ते 2 तास. त्याचा ठसका 1 ते 2 किलोमीटर मध्ये पसरतोय, आणि त्या पसरल्यामुळे तुमचे रानडुक्कर, हरणी येणं बंद होतात. कारण रानडुक्कर 5 किलोमीटर पासून शोषण क्रिया राहते रानडुकराची. म्हणजे आपण काहीतरी मक्का पेरली, काहीतरी पेरलं समजा, त्या वासाने ते रानडुकरं येतात, आणि रानडुकरामुळे काय होतं, हा पाठीमागं त्यांच्या शिकारीसाठी येतो, खाद्यासाठी त्यांच्या.